गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मगोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमालेचं आजचा 18वा पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये पुणे येथून शमसुद्दीन तांबोळे साहेब यांचं आगमन झालं आहे। मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। तांबोळे साहेब, आपण व्यासपीठावर या। व्याख्यानमालेचं आजचं पुष्प सुप्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल पंचवटी
याची एक हॉटेलची उत्तम साखळी निर्माण करणारे स्वर्गीय राधाकिसन शेठ चांडक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आजचे वक्ते आहेत शमशुद्दीन तांबोळी, अध्यक्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे. त्यांचा विषय आहे समान नागरी कायदा, वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा. आपण टाळ्यांच्या गजरात तांबोळी साहेबांचं स्वागत करूया. प्रारंभी आपण स्वर्गीय राधाकिसन चांडक यांच्या जीवनकार्यावरची चित्रफीत बघूया आणि त्यानंतर पाहुणे चांडक साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. स्वर्गीय राधाकिसन शेठ चांडक. तरुणपणातच मातृपितृ छत्र हरपलेले राधाकिसनजी मामा श्री बस्तीरामजी सारडा आणि आपल्या परिवारासह सिन्नरला आले. प्राथमिक शिक्षण त्यांचं सिन्नरला झालं आणि शालेय शिक्षण नाशिकला झालं. केवळ 29 रुपयाच्या भांडवलावर त्यांनी कांदे, लसूण, तांदूळ विक्री आणि नंतर विडी व्यवसायालाही प्रारंभ केला आणि व्यवहार चातुर्याच्या बळावर विडीचा दर्जा सांभाळत तो व्यवसायही वाढवला. एका प्रसंगी व्यवसायात त्यांची फसवणूकही झाली, पण त्यांचा प्रामाणिकपणा, विश्वास यांची ओळख पटल्याने त्यांनी पुरवलेल्या मालाचा त्यांना चेकही मिळाला आणि 1 कोटी विड्यांची ऑर्डरही मिळाली. सिन्नरसारख्या ग्रामीण भागात तिथल्या महिलांना विडी व्यवसायात मजूर म्हणून उत्पन्नाचं साधन मिळालं. यातून अनेक शहरात विडीचे कारखाने सुरू झाले आणि एक यशस्वी विडी उत्पादक म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकलं. शुभ्र पेहराव, महात्मा गांधींची विचारसरणी, यातूनच धार्मिक संस्थांना तसंच शाळा महाविद्यालयांना त्यांनी आर्थिक सहकार्य केले. पंचवटी हॉटेल आणि चांडक परिवाराने हॉटेल व्यवसायात एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे. अशा व्यवसायापलीकडेही माणूस पण जपणाऱ्या स्वर्गीय राधाकिसन शेठ चांडक यांना वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचे वक्ते तांबोळी साहेब यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. लेखक, व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी हे समाजसुधारक हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात 3 दशकाहून अधिक काळ अध्यापन आणि उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. हमीद दलवाई विचारांचा खंदा समर्थक आणि वाहक अशी डॉक्टर तांबोळींची ओळख आहे. त्यांचे वैचारिक लेखन विविध सामाजिक विषयांना गवसणी घालणारे आहे. प्रसारमाध्यमात त्यांची लेखणी आणि वाणी सातत्याने प्रकट होत असते. डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी हे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य, विविध प्रतिष्ठित संस्थांचे साधन व्यक्ती आणि नामांकित सार्वजनिक व्याख्यानमालेत व्याख्याते म्हणून योगदान देत असतात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा, समाज प्रबोधन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. समान नागरी कायदा या विषयावर त्यांनी 75हून अधिक व्याख्याने दिली आहेत. भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या डॉक्टर तांबोळी यांनी शहाबानो पोटगी प्रकरणात तत्कालीन राष्ट्रपती जयलसिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांची भेट घेतली होती. तसेच तलाकबंदी विधेयक येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा केली होती. हमीद दलवाई स्टडी सर्कल आणि शैक्षणिक प्रायोजकत्व उपक्रम, सत्यशोधक फातिमा बी शेख महिला मंच, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तिमीर भेद मंच असे नवे उपक्रम मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने त्यांनी सुरू केले आहेत. गेल्या 15 वर्षापासून त्यागाचे प्रतीक असणारी बकरी ईद मानवताभिमुख करण्यासाठी
राज्यस्तरावर रक्तदान सप्ताह अभियान ते राबवतात. तसेच मरणोत्तर देहदान आणि अवयवदानाविषयीही ते जागृती करतात. मुस्लिम महिलांचे समुपदेशन, कायदा मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रविष्ट विद्यार्थ्यांना सहकार्य, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने मदत आणि मार्गदर्शन करतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि नोंदणी पद्धतीने विवाहास प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि असा विवाह करू पाहणाऱ्या जोडप्यांना प्रत्यक्ष सहकार्य ते करतात. त्यांचे घर अशा जोडप्यांसाठी नेहमी खुले असते. त्यांच्या विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांना 25हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. वानगी दाखल गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टचा बाबापू विधायक कार्यकर्ता पुरस्कार, जळगाव येथील पाटील प्रतिष्ठानचा महात्मा फुले पुरस्कार, सत्यशोधक राणा चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ राठी पुरस्कार, माजी मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांच्या हस्ते मुंबई येथे कोविड योद्धा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉक्टर भीमराव कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार आणि नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांची सामाजिक कार्याची ही वाटचाल जीवन ध्येयाच्या दिशेने आजही चालूच आहे. मी व्ही.टी. जाधव सर, जे पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो आपण शमसुद्दीन तांबोळी यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करा. आजच्या या भाषणानंतर रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड प्रस्तुत त्रिदिवसीय भक्ती महोत्सव भाग 2 हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. उद्या रविवार दिनांक 19 मे रोजी ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन ही नाशिकमधील जगप्रसिद्ध कंपनी स्थापन करणारे पियुष सोमानी हे आपल्याशी संवाद साधतील. आम्ही नाशिककर हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे आणि त्यानंतर रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड प्रस्तुत त्रिदिवसीय भक्ती महोत्सव भाग 3 हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होईल. सोमवारी 20 मे रोजी प्राध्यापक भगवान इंगळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ते मुंबईहून या ठिकाणी येतील. उभारणी हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे आणि त्यानंतर लीना बोरा प्रस्तुत यादगार रफी हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. 21 मे रोजी नाशिकचं सुप्रसिद्ध इच्छामणी केटरर्स त्याचे संचालक उत्तमराव आणि सागर गाडवे हे आपल्याशी संवाद साधतील. त्यांचा विषय आहे भारताची विभिन्न खाद्य संस्कृती आणि परंपरा. 22 मे रोजी माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे डॉक्टर प्रेम मसंद हे आपल्याशी संवाद साधतील. संकल्पांची शक्ती हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 23 मे रोजी हाँगकाँग येथून डॉक्टर मनोज कुलकर्णी हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती, चीनच्या उंबरठ्यावरून हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 24 मे रोजी अमेरिका येथून लेखक, संशोधक, कीनोट वक्ता म्हणजे निलेश ओक हे आपल्याशी संवाद साधतील. नक्षत्रांचे देणे, भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आपल्या सर्वांना रामायण महाभारतातल्या अनेक घटना माहिती आहेत, परंतु या घटना नेमक्या कोणत्या तारखेला घडलेल्या आहेत याची माहिती आपल्याला निलेश ओक यांच्या भाषणातून मिळू शकेल. 25 मे रोजी फिनलंड येथील प्रगतिशील शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी या ठिकाणी येतील.
एज्युकेशन 4.0 नवे शैक्षणिक धोरण फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. पुढच्या सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि शमशुद्दीन तांबोळी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. ते पाहून पाणी पिणं आवश्यक वाटलं. सर्वप्रथम आज ज्यांच्या स्मरणार्थ हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते स्वर्गीय राधाकृष्ण चांडक यांना विनम्र अभिवादन करतो. वसंत व्याख्यानमालेचे आमचे मित्र, महिनाभर अशी व्याख्यानमाला चालवणं हे अलीकडच्या काळात शक्य नसतं. असे श्रीकांत बेने हे तरी त्या ऊर्जेने कौशल्याने ही व्याख्यानमाला चालवत आहेत. आपण सगळे श्रोते त्यात सहभागी होत आहेत. तेव्हा वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, तुम्ही सर्व उपस्थित, सर्व प्रायोजक आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आमचे चळवळीतील मित्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे आणि इतरही सर्व. आपणा सर्वांना कल्पना आहेच, वारंवार सांगण्यात आलेलं आहे की एका प्रतिष्ठित अशा सार्वजनिक व्याख्यानमालेत, म्हणजे ज्याला या व्याख्यानमालेचं 101 वर्ष झालेलं आहे आणि हे लँडमार्क वर्ष आहे, ज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधी असतील, बाबा आमटे असतील, यांच्यासारख्या मान्यवरांच्या व्याख्यानांची एक श्रेयनामावली याच्यासोबत आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतो आहे आणि आठवणी होते की या ठिकाणी साधारणतः 25-30 वर्षांपूर्वी माझं व्याख्यान झालेलं होतं आणि याचबरोबर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष हमीद दलवाईंच्या समवेत ज्यांनी काम केलेलं होतं सय्यद भाई, त्यांचंही या व्याख्यानमालेमध्ये समान नागरी कायदा याच विषयावरती व्याख्यान झालेलं होतं. तेव्हा आज मला पुन्हा समान नागरी कायदा, त्यातील अपेक्षा, आजचं वास्तव आणि त्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा, असं एका समान नागरी कायद्याच्या 3 भागाच्या वरती साधारणतः 10-10, 15-15 मिनटं असं करून एक 40 मिनटं मी मांडणी करेल, तशी परवानगी आपले आयोजक, प्रमुख आयोजक श्रीकांत बेनी यांनी दिलेली आहे. आणि त्यांना मी विचारलं की आपल्याकडे प्रश्न उत्तरं होतात का, तर त्यांनी म्हटले तशी तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही. मग सगळा कार्यक्रम मिळून साधारणतः तासात बसवायचा आहे. तेव्हा मी जर 40 मिनटांची मांडणी केली तर 20-1 मिनटं याच्यावरती प्रश्न उत्तरं संवाद करण्यासाठी उपलब्ध होतील. पण याच्यात गोंधळ होऊ नये म्हणून तुमच्याकडे शक्य असेल तर आपली प्रश्न लिहून पाठवली तर उपलब्ध वेळेनुसार त्याची निवड करून मला उत्तरं देणं हे जास्त योग्य वाटतं. आता समान नागरी कायदा हा तसा बहुमूल्य विषय आहे, बहुचर्चित आहे आणि तेवढाच तो दुर्लक्षित पण आहे.
आणि जनसामान्यामध्ये समान नागरी कायद्याच्या बद्दल इतके अपसमज आहेत, गैरसमज आहेत, गोंधळ आहे की ही एक फार मोठी आपत्ती आहे, संकट आहे, अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे. आणि सामाजिक अर्थाने, सामाजिक न्यायाच्या अर्थाने, स्त्री पुरुष समानतेच्या अर्थाने ज्या विषयाकडे पाहायला पाहिजे त्याकडे धार्मिकतेने आणि राजकीय मतपेटीच्या उद्दिष्टाने याकडे लक्ष दिलं जातंय, हे आपलं दुर्दैव आहे. आणि हे सगळं होण्याचं कारण असं आहे की ज्याला जो विषय असा आहे, इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड व्हेरी इझी टू मिसअंडरस्टँड. तेव्हा गैरसमज करायला सोपं असल्यामुळे म्हणजे अनेकांना वाटलं समान नागरी कायदा पाहिजे कारण आरक्षण नको आहे. म्हणजे आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा काडीचाही संबंध नाही आहे. तरी पण काहींना असं वाटतं. याचं कारण असं आहे की समान नागरी कायदा, मी कायदा म्हणतोय, त्याला संहिता म्हणायला पाहिजे, कारण त्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, युनिफॉर्म सिव्हिल लॉ म्हणत नाही. ती संहिता आहे. पण आपल्याकडे इतक्या वेळा ते कायदा शब्द वापरलेला आहे की आपण कायदा म्हणजे संहिता ही संकल्पना किंवा आपण त्याचा अर्थ समजून इकडे लक्ष द्यावं. याचा गोंधळ, कन्फ्युजन होण्याचं कारण काय? इट इज, ज्याला आपण मिसअंडरस्टूड झालेलं आहे, त्याचं कारण काय? इट इज मिसइंटरप्रिटेड आणि मिसरिप्रेझेंटेड. चुकीच्या पद्धतीने अर्थ लावलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांच्या पुढे तो मांडण्यात आलेला आहे. आणि म्हणून मोस्ट मिसअंडरस्टूड, मिसरिप्रेझेंटेड आणि मिसइंटरप्रिटेड असा हा टॉपिक आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे, ज्याचं झालं मागच्या 10 तारखेलाच मी इथे आलो होतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने लोकसेवा या क्षेत्रातील गोदावरी गौरव पुरस्कार दिला. तेव्हा बेन्नी सरांची माझी ओळख झाली आणि तेव्हाच या विषयावरती बोलावं असं ठरलं. आता हे जे समान नागरी कायदा, खरं म्हणजे भारतामध्ये 95% अस्तित्वात आहे, ऑलरेडी आहे. इंडियन पिनल कोड, मी प्रशांत जाधव आमच्यासोबत प्रवासात होते तेव्हा चर्चा करत होतो. इंडियन पिनल कोड सर्व जाती समूहांना हे ॲप्लिकेबल आहे. इंडियन सिव्हिल लॉज, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि सगळे कायदे सर्व भारतीयांना ॲप्लिकेबल आहेत. इंग्रजांच्या काळामध्येच हे कायदे आलेले आहेत, लक्षात घ्या. 1872 मध्ये कायदा आलेला आहे. 1869 मध्ये ख्रिश्चन मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट आलेला आहे. 1936 मध्ये पारसी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट आलेला आहे. सिखांच्यासाठी आनंद मॅरेज ॲक्ट म्हणतात, ते 1909 मध्ये आलेलं आहे. आणि मुस्लिमांच्यासाठी ज्याला शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट असं म्हणतात, तो इंग्रजांनी 1937 मध्ये आणलेला आहे. आणि 1939 मध्ये डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट आलेला आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1955 मध्ये हिंदू कोड बिल आलेला आहे. ही पार्श्वभूमी. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये पर्सनल लॉज आणण्याला सुरुवात झालेली आहे.
त्याचं हे बघा, पर्सनल लॉ हे इंग्रज ब्रिटिश काळातलं आहे. आता 95% जर सर्व भारतीय नागरिकांना एकच कायदा आहे, तर 5% अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या वेगळ्या आहेत? अर्थात तुम्हाला याची कल्पना असेल, विवाह आणि विवाह म्हटलं जोडून येणारा घटस्फोट, हे दुसरी गोष्ट. त्यातून मिळणारं मेंटेनन्स, पोटगी, विवाहातून जन्माला येणारं बाळ, मूल, आणि मूल नसेल तर घ्यावं लागणारं दत्तक. म्हणजे मी आता 4 गोष्टी सांगितल्या: विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक घेणं आणि वारसा हक्क, प्रॉपर्टी, इनहेरिटन्स, अशा, आणि विलसुद्धा त्यात आलं. अशा या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या आहेत. त्याला आपण पर्सनल लॉज म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती करत होती, ती प्रक्रिया चालू होती, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की भारतात विविधता आहे, ते चांगली आहे, पण याच्यामध्ये विषमतासुद्धा आहे. आणि जवळपास प्रत्येक धर्माचे कायदे असतील, विधी असतील, तत्त्वज्ञान असेल, स्क्रिप्चर असेल, या सगळ्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि आपल्याला प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं आहे. त्या प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात निर्माण करणं म्हणजे संविधानाने स्वीकारलेल्या मूल्यांच्या वर हा देश, हा समाज उभा करणं. आपल्याला जर हे आधुनिक मूल्य जे आहेत ते समाज वास्तव करायचं असेल, तर जिथे जिथे विषमता आहे, अन्याय आहे, शोषण आहे, ते दूर करता आलं पाहिजे. आणि यासाठी समान नागरी कायदा असला पाहिजे, अशी ती भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून हा कायदा आणण्याचे झालेले प्रयत्न, हे याची अनेकांना आपल्यापैकी कल्पना असेल. आज माझं 101 वर्षातलं हे जे व्याख्यान आहे, त्याची आणखीन एक पार्श्वभूमी म्हणजे भारतीय संविधानाचे सुद्धा 75वं वर्ष आहे आणि आपल्या प्रजासत्ताकाचे सुद्धा 75व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहोत. अशा पार्श्वभूमीवरती वसंत व्याख्यानमालेमध्ये हा एक महत्त्वाचा विषय घेतलेला आहे. खरं म्हणजे आपल्याकडे परवा निवडणुका आहेत, तेव्हा मी स्वतःवरती नियंत्रण ठेवणार आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझ्याकडनं असं काही होणार नाही. पण व्याख्यानाचा भाग म्हणून मी काही राजकीय कार्यकर्ता नाही, राजकीय पक्षाचा सदस्य नाही आणि कुठल्या एका राजकीय पक्षाच्या बाजूने सुद्धा नाही. त्यामुळे निरपेक्ष पद्धतीने ही मांडणी करणार आहे आणि मांडणी केल्यानंतर प्रश्न उत्तरं सुद्धा व्हावीत अशी अपेक्षा बाळगणार आहे. म्हणजे हा संवाद व्हायला पाहिजे. कारण असं आहे, असे जे अवघड विषय असतात, अशा अवघड विषयांच्या बाबतीत शासनाने समाजाचं शिक्षण करायला पाहिजे असतं, लोक शिक्षण. पण आमच्या शासनाची, सरकारची, राजकीय पक्षांची लोक शिक्षणापेक्षा लोकानुनय करणं यामध्ये त्याने आपली शक्ती खर्ची घातली आणि त्यामुळे असे महत्त्वाचे विषय सुटण्याच्या ऐवजी अधिक जटिल झालेले आहेत, कठीण झालेले आहेत. पण मला एक
आशा या गेल्या काही वर्षात वाटायला लागले की कठीण वाटणारा असा हा जो विषय आहे तो सुद्धा सुटण्याच्या मार्गावरती आहे. त्याचं कारण गेल्या काही महिन्यातच उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. अर्थात त्या समान नागरिक कायद्यामध्ये परिपूर्णता आहे, संविधानाला अपेक्षित सगळं काही आहे असं म्हणण्याला वाव नाही आहे. अनेक अशा गोष्टी आहेत जे मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटच्या सुधारणा या भागामध्ये त्याचा उल्लेख करीन. काय राहिलं आणि मग वाटायला लागतं की हे नवीन आलाय कायदा पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन आलाय का प्रश्न आहे. विशिष्ट समाज घटकाला खुश करण्यासाठी किंवा डिवचण्यासाठी असं काही आहे का, याचा विचार करण्यासारखे काही मुद्दे त्यात आहेत का, याचा आपण शांत पद्धतीने विचार करणार आहोत. तेव्हा समान नागरिक कायदा कशासाठी, काय प्रेरणा आहे, त्याचे काय उद्दिष्ट आहेत हे आपल्या लक्षात आलं. आणि मी सुरुवातीला म्हटलं आपल्या देशाचं भारतीयकरण करणं, इंडियनायझेशन करणं कशाच्या आधारे, स्वीकारलेल्या संविधानाच्या आधारे. संविधानात्मक मूल्यांना आपण राष्ट्रवादाचे मूल्य असं म्हणतो आणि मग त्या मूल्यांना अनुसरून समान नागरिक कायदा. मग आपल्याला काय करावं लागणार, यासाठी समाजाचं रिऑर्गनायझेशन करावं लागणार, समाजाचं सेक्युलरायझेशन करावं लागणार, समाजाचं मॉडर्नायझेशन करावं लागणार. धर्मनिरपेक्षता, पुनर्रचना आणि आधुनिकता, आणि हे आणण्याचं एकमेव महत्त्वाचं असं जे साधन होतं तर समान नागरिक कायदा होतं. आणि म्हणून समान नागरिक कायदा हे अस्तित्वात येत असतानाच कोणी त्याचं समर्थन केलं होतं, समाजवाद्यांनी केलेलं होतं. त्याचं समर्थन धर्मनिरपेक्षतावाद्याने केलेलं होतं, त्याचं समर्थन आधुनिकतावाद्याने केलेलं होतं. आणि लक्षात घ्या, संविधानात ते आलं तो मूलभूत अधिकाराचा भाग व्हावा, संविधानाच्या 3ऱ्या भागाचा भाग व्हावा अशी इच्छा होती. परंतु सगळे धर्म समूह नेते, सगळ्याच धर्माचे समूहाचे नेते समान नागरिक कायद्याचे विरोधक होते. मी तर म्हणेल अगदी गुरुजी सुद्धा, गोलवलकर गुरुजी सुद्धा, संदर्भ पहा ऑर्गनायझरच्या ऑगस्ट महिन्यातल्या 1972च्या अंकामधली ती मुलाखत की ज्याच्यामध्ये गुरुजींनी सुद्धा समान नागरिक कायदा नसावा अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे फक्त गुरुजीच नाही तर अन्य धर्मीय, ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम तर होतेच होते, सगळ्यांनीच याचा विरोध केला. तरीही पण समान नागरिक कायदा यायला पाहिजे. स्टेट शाल एन्ड्युअर टू सेक्युअर युनिफॉर्म सिव्हिल कोड टू इट्स सिटीजन थ्रूआउट द एंटायर टेरिटरी ऑफ द कंट्री, नेशन इंडिया. भारताच्या सर्व भूभागावरती असा समान नागरिक कायदा आणण्यासाठी स्टेट शाल एन्ड्युअर, प्रयत्नशील राहील. हे का म्हटलं, एक लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत हक्क आहेत ते पार्ट 3 मध्ये आहेत. ते कुठले आहेत आता याच्या विश्लेषणात जात नाही आहे. आणि पार्ट 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स
किंवा मार्गदर्शक तत्व आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भारतातील मूलभूत अधिकार पार्ट 3 हे मीन्स आहे, हे साधन आहे, आणि पार्ट 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे टार्गेट आहे, हे आपलं लक्ष्य आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि मग हे उद्दिष्ट जर असेल तर ते साध्य करण्यासाठी टाइम लिमिट असलं पाहिजे. पण त्याच वेळेस का नाही झाले कारण सांगितलं. बरेच नेते हे सेक्युलर होते, डेमोक्रेटिक सुद्धा होते. अशा परिस्थितीमध्ये हा संवेदनशील विषय आपण कंपल्सरी अनिवार्य पद्धतीने लादला तर तो डेमोक्रेसिक पद्धतीने होणार नाही. आणि डेमोक्रेसीमध्ये ड्राफ्ट असतो, डिबेट असते, डिस्कशन असतं आणि देन डिसिजन असतं. हे न करता ताबडतोब लादणं हे बरोबर होणार नाही. म्हणून लोकमानस तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणून हा पार्ट 3 मधला भाग पार्ट 4 मध्ये कलम 44 मध्ये घालण्यात आला. ही पार्श्वभूमी सुद्धा अनेकांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1954 मध्ये असा निवाडा दिला होता की हे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचं उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येईल. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स याचं जर उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येणार नाही. आणि म्हणून पार्ट 3 पेक्षा पार्ट 4 ला दुय्यम स्थान देण्याची मानसिकता निर्माण झाली. हे एक कारण अक्षर. खरं म्हणजे जेव्हा प्रगतिशील समाज करायचा असतो, आधुनिकतावादी समाज करायचा असतो, स्त्री पुरुष समान मूल्यांच्यावरती करायचा असतो, तेव्हा प्रचलित कायदे असतात, परंपरा असतात, व्यवस्था असते. त्याच्यातलं जे चांगलं असतं ते रिटेन करायचं असतं, ते जतन करायचं असतं. ज्याच्यामध्ये उणिवा निर्माण झाल्या, जे अयोग्य वाटतं त्याचं रिफॉर्म करायचं असतं, त्यात सुधारणा करायची असते. आणि जे काही आउटडेटेड झालेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे, त्यालाच रिमूव्हल करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे, ते काढून टाकायला पाहिजे. म्हणजे रिटेन्शन, रिफॉर्म आणि त्याला आपण पुढे जे म्हटलं रिमूव्ह करणं, ही सुद्धा जी एक प्रोसेस असते ती काही कमी अधिक प्रमाणात सर्व धर्मियांच्या व्यक्तिगत कायद्यात झाली. पण दुर्दैवाने मुस्लिम पर्सनल लॉमध्ये ही जी प्रोसेस अपेक्षित होती, जी चांगलं त्याच्यात अजिबातच नाही असं नाही, अनेक गोष्टी चांगल्या आहेत पर्सनल लॉमधल्या, त्या रिटेन करून ज्या बरोबर वाटत नाहीत त्याच्यात रिफॉर्म करून, आणि जे चुकीचं आहे, जे बरोबर नाही, जे 22 ऑगस्ट 1917 मध्ये झालं, जे ट्रिपल तलाक, तलाके बिद्दत, वन साइडेड तलाक, सर्वोच्च न्यायालयाने अनकॉन्स्टिट्यूशनल असं ठरवलं, अनइस्लामिक असंही ठरवलं. आणि अनेक मुस्लिम देशांची उदाहरणं देऊन हा धर्माचा अविभाज्य भाग नाही आहे हेही दाखवलं. आणि ते धाडस सर्वोच्च न्यायालयातून जेव्हा पुढे आलं तेव्हा केंद्र शासनाने हा वन साइडेड तलाके बिद्दत हा प्रकार थांबवला, तो क्रिमिनल ऑफेन्स ठरवला. याचा अर्थ तलाकचे सगळे प्रश्न मिटले असा नाही. तलाके बिद्दत हे कमी झालं, पण तलाके सुन्नत ज्यामध्ये
तलाकचे वेगवेगळे प्रकार आहेत. तलाक हसन, तलाक अहसन, तलाक खुला, तलाक मुबारक, हे आहे तसेच आहेत. आत्ता काय होतंय लोकांमध्ये, एखाद्या नवऱ्याला जर तलाक द्यायचा असेल तर तो तलाक 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 म्हणून तलाक देऊ शकत नाही. नाही तर अशा घटना घडलेल्या आहेत. झोपेत त्यांनी तलाक तलाक म्हटलं, स्वप्नात तरी तलाक झालेले, रागात म्हटलेले सुद्धा. किंवा नाटकामध्ये पती पत्नी खरोखरच रोल प्ले करत असतील, भूमिका करत असतील, आणि त्यांनी नाटकाच्या डायलॉगचा भाग म्हणून सुद्धा तलाक 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 म्हटलं तरी उपस्थितामधले लोक तुमचा तलाक झाला असं म्हणायचे. हे बदललेलं नाही, यातलं फक्त हे बिद्दतचा भाग हा बदलला. एका दमात तलाक 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 हे कमी झालं. पण एक महिन्याच्या अंतराने देण्यात येणारा जो तलाक आहे, कोर्टात न जाता देण्यात येणारा तलाक आहे, घर बसल्या देण्यात येणारा जो तलाक आहे, तो आजही चालूच आहे, त्याच्यावरती बंदी नाही. पण मगाशी जो उल्लेख झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांना एकच अपेक्षा केलेली होती की इतर सर्व धर्मियांच्या प्रमाणे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा असे जे तलाकचे विषय आहेत ते न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच सोडवलं पाहिजे. आणि जोपर्यंत न्यायालयातून तलाक होत नाही तोपर्यंत दुसऱ्या लग्नाला परवानगी नसावी, असं दुसरं लग्न हे बेकायदेशीर समजावं, एवढंच करा. म्हणजे मी म्हणतो समान नागरिक कायद्याचा जो भाग आहे ना, 70% भाग तिथे सॉल्व झाला असता. 70% काय केलं असतं तर तलाकची प्रकरणं, घटस्फोटाची प्रकरणं न्यायालयीन मार्गाने सोडवावीत. पती पत्नी दोघांना तिथे काउन्सिलर वगैरे असतात, त्यांचं बाजू मांडायला सांगावी. जोपर्यंत ते होत नाही दुसरं लग्न करू नये, प्रश्न मिटला असता. पण ते झालं नाही. आहिस्ता आहिस्ता करेंगे. 1985-86 मध्ये सुद्धा जेव्हा मी राजीव गांधींना भेटलो, सोबत 22 तलाक पीडित महिला होत्या, ज्ञानी झैल सिंगलाही भेटलो, तेव्हा राजीव गांधी सुद्धा आम्ही विनंती केली की न्यायालयाचा शहाबानो प्रकरणातला निवाडा कायम ठेवा, नवीन कायदा आणू नका, जमातवादी मानसिकतेपुढे झुकू नका. जेव्हा त्यांनी या सगळ्या महिलांच्या, प्रत्येक महिला, मदिना होती, मुमताज होती, ऐनुल होती, या सगळ्यांची व्यथा त्यांच्या तोंडून ऐकल्या, त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी आश्वासन दिलं की मी पुढे पुण्याला येणार आहे तेव्हा या सर्व महिलांना भेटून मी पुन्हा बोलणार आहे. ते असंही म्हणाले की नवीन जो आम्ही कायदा आणणार आहोत तो महिलांना न्याय देणारा असेल आणि हा तो इतक्या चांगल्या पद्धतीने इंटरप्रिट करू शकू की समान नागरिक कायदा आणण्याच्या दृष्टीने ती पहिली स्टेज असेल, असंही आश्वासन राजीव गांधींनी त्यावेळेस दिलेलं होतं. पण जमातवादी राजकारण आणि वोट बँक हे दुर्दैवाने, आणि मी जे म्हटलं नुसतं तलाक नाही, दुसरं लग्न. आता समीना पठाण मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य आहेत, त्या नाशिकच्या आहेत, पुण्याला असतात. त्यांना कल्पना आहे की अजूनही आमच्याकडे हलालाची प्रकरणं येत आहेत. कोरोना काळामध्ये प्राध्यापिका असणारी एक महिला, इंजिनियर असणारा तिचा नवरा, त्याने तलाक दिला. ती केस आमच्याकडे आली, महिला दक्षता विभाग पोलिसांच्या. त्यांनी त्याला समजावून सांगितलं तू असं केलं तर नवीन कायद्याने तुला अरेस्ट होईल. त्यांनी तो तलाक म्हटला ठीक आहे मी चांगलं वागेन, लिहून दिलं. पण त्या मुलीला म्हटलं की अभी मैंने तो तलाक दिया है, फिर से आपके साथ रहना हो तो हलाला करना पडेगा. म्हणजे त्या महिलेने पुन्हा कुणाशी तरी लग्न करायचं, त्याने तो शरीर वापरायचं, त्याला तलाक द्यायचं त्याने बायकोला. आणि त्याने तलाक दिल्यानंतर
पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करायचं. ही पद्धत अजूनही गेलेली नाही. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मूल दत्तक घेण्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आमचे सय्यद भाई, त्यांना मूल झालं नाही 20 वर्षानंतर सुद्धा, म्हणून याचिका दाखल केली. अनेक वर्ष ती चालली. मग मध्ये अनेक विषय वेगवेगळे येत गेले आणि त्यातूनच पुढे 2007 मध्ये मूल दत्तक घेण्याचा जो कायदा आहे तो ऑप्शनल स्वरूपात, ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध झाला. ज्यांना जसं स्पेशल मॅरेज ॲक्ट ऑप्शनल आहे तसं हे सुद्धा आलेलं आहे. मी त्याबद्दल नंतर बोलेन. आता समान नागरिक कायदा हे फक्त मुस्लिमांसाठीच हवा आहे का? तर असंही नाही. समान नागरिक कायद्याला मी अगोदर जे तुम्हाला म्हटलं 1954 मध्ये सर्वप्रथम डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्यांच्या चोखंबा नावाच्या मुखपत्रामध्ये दीर्घ असा लेख लिहून त्याची कशी गरज आहे हे पटवून दिलेली होती. ते हमीद दलवाईंचे मित्रही होते. मला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की हमीद दलवाई ज्याने 18 एप्रिल 1966 मध्ये 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला आणि तेव्हा तलाक असेल, बहुपत्नीत्व आणि समान नागरिक कायद्याची मागणी केली. भारतामध्ये समान नागरिक कायदा अस्तित्वात यावा यासाठी प्रयत्नशील असणारी एकमेव संघटना आणि एकमेव चळवळ कुठली असेल तर ती मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे दुर्दैवाने असं लक्षात आलं काही लोकांच्या की हा विषय राजकीय हेतू साध्य करण्यासाठी चांगला अवजार आहे, चांगलं हत्यार आहे आणि मग त्या दिशेने त्याचा वापर व्हायला सुरुवात झाली. मग समान नागरिक कायदा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला तो संघर्षाचा, अस्मितेचा, अडचणीचा असा तो मुद्दा झाला. पण आपल्याला विनम्र पद्धतीने सांगतो की अनेक हिंदू संघटना आजही समान नागरिक कायद्याला विरोध करणाऱ्या संघटना आहेत. विरोध का करतायत ते हेही आपण समजून घेऊया. 2-3 कारणं आहेत. एक, समान नागरिक विरोध का? त्यांना असं वाटतं की समान नागरिक कायदा हा आणणं म्हणजे सर्व धर्म समूहांना समान नागरिकत्व, समान नागरी अधिकार देण्यासारखा आहे. कारण त्यांना काही धर्मसमूहांना दुय्यम नागरिकत्व द्यायचं असतं, ते देता येणार नाही. दुसरं, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, अविभक्त कुटुंब म्हणून इन्कम टॅक्स सारख्या बाबतीत जे हिंदू समाजाला फायदा मिळतो, आपण जर समान नागरिक कायद्याची डिमांड केली तर हा फायदा आपला जाणार आहे किंवा सर्वात बाकीच्यांनाही द्यावं लागणार आहे. आणि म्हणून आणि इतरही म्हणून विरोध आहे. पण पाहिजे कशासाठी समान नागरिक कायदा? त्यांना 4 बायका करता येतात, आपल्यालाही करता आलं पाहिजे. त्यांना बायको सोडता येते, आपल्यालाही सोडता आली पाहिजे. मग त्यांना ईर्ष्या निर्माण झाली. जे मुस्लिम पुरुषाला जे उपभोगता येतं ते आपल्यालाही उपभोगता आलं पाहिजे वगैरे वगैरे. मुस्लिमांचा विरोध का? त्यांच्याही डोक्यामध्ये काही गोष्टी बसल्या आहेत ना, त्यातली एक की हे शरीयत हे डिव्हाइन आहे, दैवी आहे, अनचेंजेबल आहे, अनअल्टरेबल आहे, काळ्या दगडावरची रेष आहे आणि याच्यात एक शब्दाचाही बदल करता येत नाही. हे डोक्यात मेंदूत खुपसलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे. कुणीतरी कम्प्युटरला कमांड द्यावी तसं कमांड दिलेलं आहे. पण ह्या कोणालाही ह्याची कल्पना नाही की हा शरीयत ॲक्ट ब्रिटिशांनी आणला आहे, 37 मध्ये आणला आहे.
तो कुराणिक नाही आहे. आणि शर्यत ॲक्टमध्ये तर 1872मध्येच बदल झाला आहे. गुलामगिरी काढून, फौजदारी कायदा आणून, इव्हिडन्स ॲक्ट आणून बदल झालेले आहेत. बरं, शर्यत अनअल्टरेबल, अनचेंजेबल असतं तर वेगवेगळ्या इस्लामिक देशामध्ये वेगवेगळ्या शर्यती कशा असू शकतात? हा धार्मिकतेचा मुद्दा नाही आहे, हा दांभिकतेचा मुद्दा आहे, हिपोक्रेसी आहे. हा एक भाग झाला. आणखीन विरोध कशासाठी? हे आमचं कल्चर आहे, हे आमची संस्कृती आहे, हे आमचं धर्म आहे. खरं म्हणजे इबादत, श्रद्धा, आस्था, धार्मिकता ही वेगळी असते आणि आदत, व्यावहारिक जीवन, रोजचं जीवन, त्यातले कायदे हे कालसापेक्ष असतात. आणि हे कायदे कालसापेक्ष राहावेत म्हणून कुराण बरोबर हदीस आहे. आणि हदीसच्या पेक्षाही महत्त्वाचं इस्तेहाद आणि कियास अशा कल्पना आहेत की ज्याच्यामध्ये बहुमत आणि विवेक याला स्थान दिलेलं आहे. याचा वापर केला जात नाही. आणि मग जमातवादी राजकारण पुढे येतं आणि मग सामान्य लोकांना इस्लाम खतरे में आहे अशी भाषा शिकवल्या जाते. जे शहाबानोच्या वेळेस लाखोच्या संख्येने रस्त्यावरती लोक आले, जी पोटगी न्यायालयाने दिलेली होती ती रद्द करावी यासाठी दबाव तंत्र वापरला आणि अशी भाषा केली, कुतुब मिनार इतके जरी आमचे प्रेत पडली, मुर्दे पडले तरी चालेल, पण आम्ही हा कायदा ॲक्सेप्ट करणार नाही. प्रॉब्लेम इथे आहे, तुम्ही शर्यतला प्राधान्य देणार का संसदेला प्राधान्य देणार? मानसिकता इथे महत्त्वाची आहे. शर्यत का संसद? आणि तुम्ही जर सार्वभौम संसद असेल, संविधान असेल, आणि संविधान म्हणजे कलम 25 ते 30 एवढंच नाही आहे. संविधान म्हणजे सगळंच काही आहे. एका गोष्टीचा इथे उल्लेख करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभीच्या संविधानामध्ये, प्रास्ताविकेमध्ये, संकल्पामध्ये सेक्युलर हा शब्द वापरला नाही, धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला नाही. कारण थॉमस जेफरसन यांनी सेक्युलरिझमची जी व्याख्या केलेली होती अमेरिकन विचारवंताने, इट इज वॉल ऑफ सेपरेशन. अँड सेपरेशन बिटवीन व्हॉट? रिलिजन अँड द स्टेट. धर्म आणि शासन याच्यातली फारकत. शासनाने धर्मात लक्ष नाही घालायचं आणि धर्माने शासनाकडे लक्ष नाही घालायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सेक्युलरिझमची ही व्हर्जन, ही आवृत्ती, ही व्याख्या मान्य नव्हती. कारण आधुनिक समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल तर धर्मामध्ये शासनाला हस्तक्षेप करावाच लागेल. जर तुम्ही हस्तक्षेप नाही केलं तर तुमचा हुंडासारखा कायदा असेल, बालविवाहासारखे प्रश्न असतील, सतीसारखी सिस्टीम असेल, किंवा अनेक अशा पद्धती आहेत, अस्पृश्यता असेल, अशा गोष्टीला धार्मिक गोष्टी म्हटले गेले असतं आणि सुधारणा झाली नसती. आणि म्हणून ती कॉन्सेप्ट, सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट प्रस्ताविकेत जरी नाही आली तरी संविधानाच्या धर्म स्वातंत्र्य देताना तिथेच आलेली आहे. तुमची शांतता, सुव्यवस्था, सामाजिक आरोग्य आणि सुधारणा याला आड येणारं धर्मस्वातंत्र्य नाही आहे. भारताने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत, पर्सनल लॉजमुळे त्या अधिकाराचं हनन होत असेल तर कलम 13 प्रमाणे शासनाला, संसदेला, म्हणजे शासन म्हणतो म्हणजे संसदेला कायदे सर्वानुमते करायचे असतात, अधिकार आहे असे कायदे बदलण्याचा. आणि मग हा जो मुद्दा आहे हा धार्मिक तेढ निर्माण करणारा, संवेदनशील,
आणि मतपेटीचं राजकारण वाढवणारा असल्यामुळे तो दुर्लक्षित राहिला. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या संविधानाच्या प्रजासत्ताक वर्षाच्या 75व्या वर्षात आहोत. तेव्हा आता हालचाल होत आहे, पण ही हालचाल होत असताना त्यामध्ये संविधानात्मक मूल्य किती आहेत आणि राजकीय हेतू किती आहेत हे सुद्धा तपासलं पाहिजे. त्याचं कारण असं सांगू. मित्रांनो, तुम्ही विचार करणारे आहात, शांत पद्धतीने ऐकताय, त्यावरून तर मला अजून बोलावंसं वाटतंय. तुमची परीक्षा घेणार नाही, वेळेत आटोपेल, पण काही गोष्टी सांगायच्या आहेत. 2च गोष्टी सांगतो. पहिली, समान नागरी कायदे कशाच्या आधारावरती पाहिजे आणि समान नागरी कायदा कशासाठी पाहिजे. ते दोन्हीचे खरं म्हणजे सारखेच आहेत, ते लागून आहेत. त्यात पुनरावृत्ती होत असेल तर ते सरमिसळ करूनच सांगतो. समान नागरी कायद्याचं जे अधिष्ठान आहे ती धर्मनिरपेक्षता आहे, सेक्युलरिझम आहे. आमचा देश जर सेक्युलर असेल, कायदेसुद्धा सेक्युलर असले पाहिजे. पण सेक्युलर म्हणजे काय हे पुन्हा अजून अवघड आहे. सेक्युलरिझमला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो, पण नुसतं धर्मनिरपेक्षता नाही आहे. सेक्युलरिझम हे धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, धर्मतटस्थता, निधर्मीपणा, सर्व धर्म समभाव, ऐहिकता, या सगळ्या गोष्टी असतात. त्यात वैज्ञानिकता असते सेक्युलरिझममध्ये, डेमोक्रेसी असते, प्लुरॅलिझम असतं, हे सगळं असतं. आणि म्हणून विविधता पाहिजे पण विषमता नको. सेक्युलरिझम हा अस्तित्वात आणायचा असेल तर आपल्याला समान नागरी कायदा आणलं पाहिजे. पण आपल्या देशातला सेक्युलरिझम कसा आहे? MRA बेग म्हणून आपले मित्र आहेत, त्यांनी मुस्लिम डायलेमा इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आहे. महाराष्ट्र शासनाचं साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी मुस्लिम पेच म्हणून त्याचं अनुवादित केलेलं आहे. त्यामध्ये सेक्युलरिझमची व्याख्या केलेली आहे. भारताच्याच कसं आहे ते म्हणतात, इन इंडियन कॉन्टेक्स्ट सेक्युलरिझम इज अन अटेम्प्ट ऑफ मेकिंग ऑमलेट फ्रॉम बॉइल्ड एग. उकडलेल्या अंड्यापासून ऑमलेट करण्याचा प्रकार आहे, अशी ही आपल्या देशातली ही मानसिकता आहे. समान नागरी कायद्याचं दुसरं जे अधिष्ठान आहे ते स्त्री पुरुष समानता हे आहे. मला पहिला मुद्दा बोलत असताना हे म्हणायचं, आता जे लोक जे शासन समान नागरी कायदा आणू इच्छित आहेत त्यांची सेक्युलरिझमच्या बाबतीतली कमिटमेंट किती आहे हे मी बोलणार नाही. यू कॅन जज, यू कॅन सी, यू कॅन एक्सपिरियन्स. पण समान नागरी कायदा जेव्हा आणू इच्छित आहेत पण सेक्युलरिझमशी जर कमिटमेंट नसेल देन देर इज अ प्रॉब्लेम. जेंडर इक्वॅलिटी हा दुसरा घटक आहे. स्त्री पुरुष समानता, समान अधिकार. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. हिंदूमध्ये सुद्धा विषमता होती. वडिलांच्या मृत्यूनंतर स्त्रीला किती मिळावं, पुरुषाला किती मिळावं, प्रत्येक धर्मातलं वेगवेगळं आहे. आम्ही जर सगळे भारतीय नागरिक असू तर भारतीय संविधानाने त्यांच्या नागरिकांच्यासाठी दिलेले जे अधिकार आहेत ते आम्हाला सुद्धा उपभोगता यायला पाहिजेत. म्हणून जेंडर इक्वॅलिटीसाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी, इक्वल प्रोटेक्शनसाठी, इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी, इक्वल जस्टिससाठी समान नागरी कायदा हवा आहे. समान संधी, समान संरक्षण, समान न्याय हे इक्वॅलिटी आहे. त्याच्याशी असणारी कमिटमेंट तपासा. समान नागरी कायदा हा याचे इन्ग्रेडियंट काय आहे? अजून सोशल जस्टिस हे सुद्धा आहे. आणि त्याशिवाय हा समान नागरी कायदा कशासाठी पाहिजे हे लक्षात आलं.
राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी पाहिजे. कारण आपल्याकडे एकमेकांचे गैरसमज आहेत, आड्या निर्माण झालेल्या आहेत, दुजाभाव निर्माण झालेला आहे. ध्रुवीकरण ज्या पद्धतीने होतंय हे संपुष्टात आणायचं असेल, होल हार्टेडली समान नागरी कायदा आम्ही स्वीकारलं पाहिजे. पण अजूनही ती मानसिकता होत नाही. याला जबाबदार कोण? मग आता जबाब दो असं ते सगळा प्रकार. आता हे जसे इन्ग्रेडियंट्स अजूनही बघा, आता एक अशा मुवमेंट्स आलेल्या आहेत. बुद्धिस्ट थिंकर्स असं म्हणतात की आम्ही बुद्धिस्ट आहोत, आमचा धम्म वेगळा आहे, लग्नाच्या विधी वेगळ्या आहेत. पण जेव्हा पती पत्नींचं विसंवाद होतो तेव्हा कोर्टात जावं लागतं, तेव्हा आम्हाला हिंदू कोड बिल ॲप्लिकेबल आहे, हिंदू कायदा लागू होतो. आम्ही बौद्ध असून सुद्धा आम्हाला हिंदू कायदा का? आमच्यासाठी सुद्धा पर्सनल लॉ तयार करा. उद्या लिंगायत म्हणतील. आता खरं म्हणजे 1909चा आनंद मॅरेज ॲक्ट सिखांसाठी होता, पण नंतर सिखांना सुद्धा हिंदू पंथ मानल्यामुळे त्यांना आत्ता हिंदू कोड बिल ॲप्लिकेबल आहे 55चा. तेव्हा प्रत्येक धर्म, प्रत्येक जात, प्रत्येक पंथ आम्हाला वेगळं पाहिजे असं म्हणायला लागला तर एकात्मतेपेक्षा विलगतावाद, अलगतावाद, सेपरेटिझम वाढण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, हे घालवण्यासाठी समान नागरी कायदा हवा आहे. मग तेव्हा समान नागरी कायदा कसा आणायचा? मुद्दा जेव्हा पुढे आला तेव्हा 2 गोष्टी भारतात घडल्या. एक, स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आलं, विशेष विवाह कायदा. तो अनिवार्य नाही, ऐच्छिक आहे. म्हणजे ज्या कायद्यानुसार तुमचा धर्म वेगवेगळा जरी असला आणि आंतरधर्मीय विवाह करायचा असेल, जात धर्म न बदलता, तर तुम्ही स्पेशल मॅरेज ॲक्ट पद्धतीने लग्न करा. तो सेक्युलर आहे. दुसरी गोष्ट, आपले मुस्लिम सत्यशोधक मंडळ, इथे आजलान वगैरे ते त्या कार्यक्रमात असतील. आमचे तरुण मुलं आम्ही आमचा विवाह स्पेशल मॅरेज ॲक्ट पद्धतीनेच करणार अशी शपथ घेतात. जोपर्यंत कायदा बदलत नाही, जोपर्यंत समान नागरी कायदा येत नाही, तोपर्यंत स्पेशल मॅरेज ॲक्ट. मग मुस्लिमांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट पद्धतीने लग्न केलं तर तोंडी तलाकचा प्रश्न येत नाही, दुसऱ्या लग्नाचा प्रश्न येत नाही, कुठलेच, म्हणजे सर्व सेक्युलर प्रोटेक्शन असं तिथे मिळतं. म्हणून स्पेशल मॅरेज ॲक्ट हे आमच्या प्रचाराचा, अंमलबजावणीचा आणि समाजांतर्गत तो एक वाढवण्याचा असा तो मुद्दा आहे. एक मुस्लिम, 2 मुस्लिम असले. हमीद दलवाईंचं वैशिष्ट्य सांगतो. 1956मध्ये त्यांचं लग्न झालं जुलै महिन्यात, आणि ऑगस्टमध्ये त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये रजिस्टर केलेलं होतं, एका महिन्यातच. मला तो वाटतं हमीद दलवाई आणि मेहरुनिसा दलवाई हे भारतातलं पहिलं मुस्लिम दाम्पत्य असेल ज्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्न केलेलं आहे. एक मुस्लिम महिला, समजा त्यांनी निकाह पद्धतीने लग्न केलं, पण पुन्हा तिने स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये रजिस्टर केलं, तर नवरा जर मेला तर तिला 50% प्रॉपर्टीमध्ये राईट मिळतं. आणि जर इस्लामिक पद्धतीनेच लग्न केलं, 1/8 एवढाच भाग त्याला म्हणतो, 12%. म्हणजे महिलांना समान अधिकार देण्यासाठी स्पेशल मॅरेज ॲक्टसुद्धा, त्यातले काही ड्रॉबॅक आपण जर कमी केले आणि हा स्पेशल मॅरेज ॲक्ट अनिवार्य केला, तरीही समान नागरी कायद्याच्या दिशेने आपण जाऊ. बहुसंख्याक समाजामध्ये जे कायदे असतात, ज्या सुधारणा होतात, त्याचा प्रभाव अल्पसंख्याक समाजावरती पडतो. म्हणून सर्वप्रथम हिंदू समाजामधले
कायदे बदलले पाहिजेत म्हणून 1955 हिंदू कोड बिल आलं. आणि हे हिंदू कोड बिल आहे ते आणतानाच किती लोकांनी विरोध केला. 25 पैकी 23 लोकांनी विरोध केलेला होता, जे आर्ग्युमेंट झाले संसदेमध्ये. पण याच्यावर चर्चा चालत असताना नजीरुद्दीन म्हणून पश्चिम बंगालचे खासदार होते, ते म्हणाले हिंदू कोड बिल आणलंय, तुम्ही मुस्लिम महिलांच्यावरती अन्याय करताय, ते फक्त हिंदूंसाठीच का, असा म्हणणारा तेव्हाही एक खासदार होता. आणि शहाबानोच्या प्रकरणात मुस्लिम सत्यशोधक बरोबर साथ देणारे राजीव गांधीच्या सरकारमध्ये मंत्री असणारे आरिफ मोहम्मद खान होते. त्यांनी सातत्याने सांगितलं की शहाबानो प्रकरणात निवाडा बदलू नका, नवीन कायदा आणू नका. पण जेव्हा आला तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर तत्वासाठी राजीनामा देणारा आरिफ मोहम्मद खान. आणखीन एक इन्सिडेंट सांगतो. पूर्वी केंद्र शासनातील मुस्लिम कर्मचारी असेल तर त्याच्यावरती बंधन होतं. त्यांनी जर पॉलिगमी बहुपत्नीत्व दुसरा विवाह केला तर त्याची केंद्र शासनातली नोकरी गुन्हा होईल. आणि मग काही लोकांनी अशी ही आमच्यावरती अन्याय करणारी भूमिका आहे, हे तरतूद आहे असा आवाज उठवायला सुरुवात केली. दुर्दैवाने ही जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वरती एक रिस्ट्रिक्शन होतं ते 1973 इंदिरा गांधींनी काढून टाकलं. आणि ते काढल्यामुळे राजीनामा देणारे MC छगला होते, बॅरिस्टर छगला. मुस्लिम समाजात असे सुधारणावादी नेते विचारवंत नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही. आता माझं जे म्हणणं आहे समान नागरिक कायदा, मला वेळेकडे लक्ष द्यायचे किती वेळ आहे बाकी लक्षात येत नाही, प्रश्न उत्तरं सुद्धा मी जरा समारोपाकडे जातो. अपेक्षा भारतीय समाजाचं भारतीयकरण करणं, मॉडर्नायझेशन करणं, सेक्युलरायझेशन करणं, रिऑर्गनायझेशन करणं हा अपेक्षा आहे. डिस्क्रिमिनेशन घालवणं, इक्वॅलिटी प्रस्थापित करणं, इक्वल अपॉर्च्युनिटी देणं, समान नागरी अधिकार देणं, संरक्षण देणं हे त्याच्या अपेक्षा आहे. वास्तव काय झालं त्याचे काही उदाहरणं दिले. आता सुधारणेकडे मी थोडंसं येतो 5-10 मिनटं. सुधारणा मी 1954च्या विशेष विवाह कायद्याचा उल्लेख केला, हिंदू कोड बिलचा उल्लेख केला. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपला गोवा हे राज्य आहे जी भारताला 1947 स्वातंत्र्य मिळालं, पण गोव्यामधले पोर्तुगीज तसेच राहिले. 1962 ते भारत सोडून गेले आंदोलन. 62 तिथला जो सालजार होता राज्यकर्ता सालजार यांनी पोर्तुगीज कायदे तिथे आणलेले होते. आणि गोवा हा एकमेव भारतातलं राज्य असं होतं जिथे समान नागरिक कायदा अस्तित्वात आहे. मग गोव्यामधला समान नागरिक कायदा हा कुणाच्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करणारा नव्हता, धर्म खतरे में आणणारा नव्हता. निमूट पद्धतीने, चांगुल पद्धतीने तिथली अंमलबजावणी होत होती. पण भारताच्या उर्वरित भागातले काही मुल्ला, मौलवी, उलेमा तिथे शिरले आणि त्यांनी असं केलं की तुम्ही इथे पर्सनल लॉ आणण्यासाठी प्रयत्न करा. तिथे रशीदा मुजावर नावाची कार्यकर्ती उभी राहिली आणि ती रशीदा मुजावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या मंचावर अनेक वेळा आलेली. त्याने धमकावून सांगितलं, धाडसाने सांगितलं हे तुम्ही सगळे इथे प्रवेशसुद्धा करायचा नाही, इथला जो समान नागरिक कायदा आहे त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण मिळतं, आम्ही आनंदी राहतो, हे घालवायचं नाही. तिथे आहे, पण तिथे थोडा ड्रॉबॅक आहे.
म्हणजे तिथे बहुपत्नीत्व आहे, दुसरा विवाह आहे, बाकी सर्व धर्मियांना करता येत नाही, पण हिंदूंना करता येतो. गोव्यामध्ये पॉलिगमी वापरता येते पुरुषाला, पण त्याला काही कारणं द्यावी लागतात. कारण म्हणजे काय? लग्नानंतर पत्नीला 25 वर्ष जर अपत्य झालं नाही, मूल जन्माला आलं नाही किंवा 30 वर्षापर्यंत मुलगा नाही झाला, तर पुरुषाला दुसरं लग्न करण्याची परवानगी आहे. ते कन्यादान असेल, बाकी अजून काही असतील, काही काही धार्मिक गोष्टी आहे, त्यातून ते मिळवलेलं होतं. आजही तिथे ते चालू आहे. म्हणजे मॉडेल म्हणून, सुधारणा म्हणून आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टकडे पाहिलं, हिंदू कोड बिल सारखं पाहिलं, किंवा गोव्याकडे प्राथमिक ड्राफ्ट म्हणून आम्ही याकडे पाहू शकतो. आणि या ड्राफ्टमध्ये चांगल्या गोष्टी ठेवून नवीन गोष्ट, डॉक्टर सत्यरंजन साठे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीचे होते, पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजचे ते प्राचार्य होते. त्यांनी जया सागडेनी आणि वैजयंती जोशींनी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा ड्राफ्टसुद्धा तयार केलेला आहे. तोही एक मॉडेल आहे. यांच्या आधारे आपण नवा ड्राफ्ट अस्तित्वात आणू शकतो. मी ते एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी, आजतागायत कितीतरी वेळा सुप्रीम कोर्टाने समान नागरी कायद्याची भलावण केलेली आहे. ते अस्तित्वात यावा म्हणून सातत्याने सरकारला स्मरण करून दिलेलं आहे. 2004 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, तेव्हा एका BJPचे खासदार होते, ते आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्याने असं म्हटलं होतं, न्यायालयाने इकडे हस्तक्षेप करू नये, हे तुमचं ज्युरिडिक्शन नाही. विसंगती अनेक आहेत, कॉन्ट्राडिक्शन्स अनेक आहेत, सोयीप्रमाणे अर्थ लावणारे बोलणारे अनेक आहेत. आपल्याला या विषयाला न्याय द्यायचा आहे. आणि आत्ता मी म्हणेल की जसं मी स्पेशल मॅरेज ॲक्ट, हिंदू कोड बिल आणि गोव्याचा कायदा म्हटलं, आता नवीन एक गोष्ट मिळालेली आहे, उत्तराखंडमध्ये आलेला समान नागरिक कायदा. मी तर म्हणेल मुस्लिम सत्यशोधक मंडळासाठी ही स्वागतार्ह आहे. त्याचं कारण असं, मुस्लिम महिलांचे म्हणून जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न त्यामुळे सुटणार आहेत. पण भारतीय समाज म्हणून जेव्हा मी त्याकडे पाहतो, ते संविधानिक आहे का हे तपासण्याची गरज निर्माण होते. त्याचं कारण असं, थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणत असताना, नुसती टेरिटरी म्हणजे काय, ऑल सिटिझन्स ऑफ इंडिया असा त्याचा अर्थ होतो. भूभागावर लागत नाही, भूभागावरच्या माणसांसाठी ते असतं. मग त्यातून आदिवासी समाजाला का नाकारलं, ठरवून आदिवासी समाज नको, नाकारलं, सर्वांसाठी हवं का नाकार. तिथे मी मगाशी जो उल्लेख केला होता, हिंदू समाजाला इन्कम टॅक्समध्ये अविभक्त कुटुंब संस्था म्हणून जे बेनिफिट मिळत होतं ते तसंच ठेवलेलं आहे, त्याला धक्का लावलेला नाही किंवा ते सर्वांच्यासाठी उपलब्धही केलेलं नाही. मग हिंदूंचा कायदा नाही बदलला. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याबद्दल ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारे आहेत. कितीतरी म्हणजे 3-3 वर्षाची शिक्षा आहे, पण तुम्ही 25-25 हजार रुपये दंड ठोकलेला आहे. आणि याचबरोबर विवाहाचं वय स्त्री आणि पुरुष हे जे असतं ते त्यांनी, काही लोकांचं म्हणणं आहे, आता आपण समानता म्हणतो ना, वयाच्या बाबतीत मुलगी 21 असेल, मुलगा 21 असेल तर काय बिघडतं, मग मुलीचं वय कमी का, त्याचं लॉजिक काही आहे का, आता तरी काही आहे का. तर अनेक अशा काही आपल्याला शोधावे लागतील. पण तरीही पण आपण स्वागत करून ते मॉडेल, त्यातल्या उणिवा दाखवता येतात. पण काहीही अस्तित्वात नसताना
बोला समान नागरी कायदा हवा का नाही, बोला हवा का नाही. अरे हवा का नाही बोलण्यासाठी काय आहे ते तरी सांगा. ही जी स्थिती होती ती कमी झालेली आहे. म्हणजे अशा सुधारण्याच्या काही गोष्टी आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत. पण समान नागरी कायदा हा राजकीय विषय न ठरवता ते संविधानात्मक कर्तव्याचा भाग आहे. संविधानाने 44व्या कलमात आणि 75 वर्षसुद्धा आपण जे करत नसू तर ते अडचणीचं आहे. फक्त याच्यातलं दुर्दैवाने विरोधाभास असा आहे, ज्या समान नागरी कायद्याचा बेस सेक्युलर आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, पुरोगामी आहे, ते आणण्याबद्दल प्रागतिक पक्ष काहीच बोलत नाहीत, सेक्युलर पक्ष काहीच बोलत नाहीत. आणि ज्या पक्षांचा अजेंडा हिंदू राष्ट्र आहे, हिंदुत्ववाद आहे, प्रतिगामी आहे, ते मात्र समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये बोलतात. हे असं का? हे म्हणजे त्याच्या पाठीशी पुन्हा काही राजकीय गोष्टी आहेत. तेव्हा वोट बँक म्हणून, राजकीय म्हणून याकडे न पाहता समान नागरी कायद्याकडे एक देश उभारण्याचा, आधुनिकतेचा, समानतेचा, संविधानात्मक कर्तव्याचा, जबाबदारीचा विषय म्हणून ते पाहायला पाहिजे. आणि धर्माच्या पलीकडे जाऊन तो नवी दृष्टी देणारा असा तो समान नागरी कायदा असला पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आपण माझं मत, मनोगत शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावेत अशी विनंती करतो. पण मला ऐकायला यायला पाहिजे. बाबासाहेबांनी प्रस्ताविकेत सुरुवातीला ॲड का नाही केला तर त्याचं माझ्या मनोगतात उत्तर आलेलं आहे. कारण ती कॉन्सेप्ट मॉडर्न कॉन्सेप्ट होती, तशाच्या तसं भारतीय संदर्भात ॲप्लिकेबल करण्यासारखी नव्हती. आपला उद्देश सुधारण्याचा असल्यामुळे 47 ते 77 म्हणजे 50 ते 77 या कालावधीमध्ये मग सेक्युलरिझम नव्हताच का? तर अधिक चांगल्या पद्धतीने होता असंही म्हणता येईल. कारण धर्मस्वातंत्र्य हा जो भाग आहे, सेक्युलरिझम हा जो शब्द आहे ना, सोयीप्रमाणे वापरला याचंही मी थोडंसं दिलं उत्तर. सर्व धर्म समभावच्या ऐवजी सर्व धर्म पापभावसुद्धा त्याच्यात होतो. सर्व धर्मांना पाप करण्याची त्याच्यामध्ये तरतूद होती. सेक्युलरिझमचा खरा अर्थ जो आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सेक्युलरिझमचा पाया आहे. ऐहिक जीवन हा सेक्युलरिझमचा पाया आहे. ऐहिक जीवन आणि पारलौकिक जीवन, पारलौकिकता इथे सेक्युलरिझममध्ये येत नाही. तेव्हा त्या मधल्या काळामध्ये गाबोळं सेक्युलरिझम होतं. गाबोळं शब्द किती लोकांना माहिती माहीत नाही. गाबोळं म्हणजे पिकलेलंही नाही आणि कच्चंही नाही, मधली स्थिती असते ती. आलं लक्षात? बरोबर. पण हे इव्होल्युशनचा पिरियड आहे. हे जरी असलं तरी मी हे मान्य करतोय की मध्यंतरी काळात झालेले पाप, 73चं पाप सांगितलं, बरोबर, 86चंही सांगितलं नवीन कायदा आणणं, गरज नसताना. हे सेक्युलरिझमचे हल्ले आहेत. पण त्याच्या पाठीमागची भावना काय होती? मी सेक्युलर असलो तरी आम्ही डेमोक्रेटिक आहोत, लोकशाहीवादी आहोत, लादता येणार नाही, आमच्यावर काहीतरी लादलंय. पण गोष्ट अशी आहे, सुधारणा करताना लादण्याची सुद्धा आवश्यकता असते. ते धाडस दाखवायला पाहिजे होतं, ते दाखवलं नाही. पण त्याचबरोबर मग 77मध्ये जेव्हा आलं घटना दुरुस्ती करून, त्या पाठीमागे काही राजकीय हेतू पण असू शकतात. बट बेटर लेट दॅन नेव्हर असंही आपण त्याकडे पाहू शकतो. तेव्हा इट डिपेंड्स ऑन अपॉन आवर अप्रोच. थँक्यू. थँक्यू सर. पुढे जे 5 मिनटं 9ला थांबूया. हां नमस्कार. माझे
हां, 2 प्रश्न आहेत माझे, पटकन विचारतो. तुम्ही हा जो विषय मांडला, मी थोडा उशिरा आलो. आता हा जो विषय आहे तो खूप क्लिष्ट आहे. तुम्ही जो बोलले की एकंदरीत तर बाकीचे प्रगत देश आहेत अमेरिका वगैरे किंवा तिकडे काय परिस्थिती या विषयावर, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे आता हा जे म्हणतायत संविधान बदलणार वगैरे किंवा काही राजकीय पक्ष, तर संविधान घटनेमध्ये बदल करणं किरकोळ सामंजस्यानं हे कितपत म्हणजे त्या विषयावर थोडं त्याला संविधान बदलणं म्हणता येईल का बुवा? तर ते थोडं त्याच्यावर मार्गदर्शन करा. संविधान बदलतील आतापर्यंत आकडेवारी पाहिली, भारतीय संविधान अस्तित्वात येत असतानाच संविधान कसं बदलता येतं, केव्हा बदलता येतं ते दैवी नाही आहे, अपरुषीय नाही, मानवनिर्मित आहे. आणि मानवांच्या गरजेप्रमाणे बहुमताप्रमाणे त्याच्यात बदल करता येतो. आणि आवश्यक ते बदल, प्रागतिक बदल, ते प्रागतिक का प्रतिगामी हे काळ आणि लोक ठरवतील, आपलं नाही, पण बदल झालेले आहेत. आत्ता कसं आहे, बदलतील म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे सेक्युलॅरिझमचं. राजकीय पक्षाबरोबर पण मध्येच वाक्य आलं होतं ना, आमचं सेक्युलॅरिझमबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण सोशलिझम आम्हाला नाही आलं. आता उत्तर आलं असं. थँक्यू. हां, मी तर म्हणे युरोपियन देशच कशाला पाहिजे, अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रेंच असेल, इथं तर लॉज ऑफ द लँड असतात, कुणाचाही धर्म खतरेमध्ये येत नाही. पण अनेक असे मुस्लिम देश आहे. 1924 कमाल पाशाने तुर्कस्तानमध्ये समान नागरी कायदा आणलेला होता. पाकिस्तानमध्ये, इंडोनेशियामध्ये, अनेक देशामध्ये ट्रिपल तलाक गेलेला आहे. दुसरं लग्न करायचं असेल तर आर्बिट्रेशन काउन्सिल तिथे आहे, हलाला सुद्धा घालून दिलेलं आहे. हे सगळे बदल इतर देशातही घडलेले आहेत, आपल्याकडे सुद्धा व्हायला पाहिजेत. एक मुद्दा सांगतो, अनेक वेळा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा वापर, इथे 4-4 बायकांना लग्न करायला परवानगी आहे, मग 4 बायकांना 4-4 मुलं झाली की हम 5 हमारे 25 होतात वगैरे वगैरे, काही अपवाद अशी चर्चा आहे, त्यालाही काही अर्थ नाही. पण मुस्लिमांनी जर ते वापर करत नसेल तर ठेवायचा आग्रह का करायचा, असाही भाग आहे. हे कसं आहे, शीख समुदाय जो आहे ना, त्यांना कृपान नाही का ते शस्त्र वापरण्याची परवानगी आहे. म्हणजे ती परवानगी आहे म्हणजे सर्वांना भोसकत सुटलेत का ते आहे, त्यांनी बाळगलं आहे. तसं मुसलमानांना परवानगी दिली आहे, वापरतात किती कोण त्याचा सर्वे आहे. पण मी म्हणतो तरी हे नसलं पाहिजे. एकाही महिलेवरती अन्याय होत असेल तर ते चुकीचं आहे, म्हणून ते काढून टाकलं पाहिजे. शमसुद्दीन भाऊ, तुम्ही हा सेन्सिटिव्ह विषय, इतका नाजूक विषय तुम्ही फार छानपैकी सांगितलात. मला असं वाटतं तुम्हाला हे सर तन से जुदाची भीती नाही का वाटत? कुणाशी? सर तन से जुदाची भीती नाही का वाटत तुम्हाला? इतकं तुम्ही स्पष्टपणे सगळं सांगितलं. नाही, भीती नाही वाटत मला, भीती नाही वाटत. हा शेवटचा प्रश्न. हो सर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाला जेवढे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा ओवेसी बंधूंना फॉलोअर्स जास्त का आहेत, हा एक प्रश्न. आणि दुसरा, त्याच्याच अनुषंगाने मुस्लिम सत्यशोधक मंडळासाठी हिंदू बांधव काय करू शकतात, हा दुसरा प्रश्न आहे. उत्तर द्यायला खरं वेळ लागणार आहे, पण हिंदू समाज हमीद दलवाईंनी हिंदूंचे 2 प्रकार केलेले. एक असा की मुस्लिम समाज सुधारला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, त्यांच्याकडनं आधुनिकता सुधारण्याची अपेक्षा करतात हिंदू बांधव. पण हिंदू समाज मात्र सनातनीच राहायला पाहिजे, असं मानणारा एक गट आहे. दुसरा प्रकार, हमीद दलवाई म्हणतात याचा मी विरोधक आहे, पण हिंदूंची सुधारणा करत असताना हिंदूंची सुधारला पाहिजे, प्रागतिक व्हायला, पुरोगामी व्हायला पाहिजे, पण मुस्लिम समाजातली जमातवाद, मागासलेपणा, वाईट प्रथा त्या टिकल्या पाहिजेत, त्याचं प्रोटेक्शन करणारे सुद्धा हिंदू आहेत, त्याचाही मी विरोधक आहे. म्हणजे हिंदू 2 प्रकारचे आहेत.
याही पलीकडे जाऊन असे काही हिंदू आहेत की हे मुस्लिम समाजातलं हे जे आपण ड्रॉबॅक्स आहेत हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, हे बायोलॉजिकल फॅक्टर आहे, हे कधी सुधारणार नाहीत असे म्हणणारे सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर परिस्थितीमुळे मुस्लिम समाज असा मागास राहिलेला आहे. त्याकडे सहानुभूतीने बघून हा जर सुधारला तर हे देशाचा ॲसेट होणार आहे, देशाच्या बांधणीमध्ये यांचं योगदान होणार आहे, म्हणून त्यांची स्थिती सुधारली पाहिजे असे म्हणणारे सुद्धा हिंदू आहेत. तेव्हा हिंदू म्हणजे कोण म्हणायचं हा माझा प्रश्न आहे. पण ही सरमिसळ आहे. पण निश्चितपणे हा विषय फक्त मुस्लिमांचा नाही, भारतीय समाजाचा आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाने हा बदल आणण्यासाठी हातभार लावायला पाहिजे अशी विनंती. मी बेन्नी सरांकडे देतो. मुस्लिम सत्यशोधक पत्रिका हे 73मध्ये दलवाईने सुरू केली, मध्ये खंडित झाली होती, पण गेल्या 15-20 वर्षापासून त्रैमासिक स्वरूपात आहे. मुस्लिम जगतातल्या घडामोडी, प्रबोधनाचे विषय हे सगळे येतात. तर दर 3 महिन्यांनी हे निघत असते. ज्यांना हवा असेल त्याचे डिटेल्स मी बेन्नी सरांकडे देतो. ठीक आहे. धन्यवाद सर. स्व राधाकिसन चांडक स्मृती व्याख्यानामध्ये डॉक्टर प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी यांनी समान नागरी कायदा यावर सुंदर विवेचन केलं. मुळातच 95% कायदा हा आधीपासूनच लागू आहे, परंतु त्यात वेगवेगळे गैरसमज आणि राजकीय दृष्टिकोन कमी असल्यामुळे यात बरेच गैरसमज आहे आणि ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेलं नाही आहे. तर सरांनी आपल्या सर्व श्रोतावर्गांसमोर अतिशय विश्लेषण पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समान नागरी कायदा यावर विवेचन केलं आहे. 3 टप्प्यामध्ये त्यांनी हे विवेचन आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद. आपण वसंत व्याख्यानमालेमध्ये असा सेन्सिटिव्ह विषय आणि एवढ्या सोप्या पद्धतीने सर्वांसमोर मांडलेला आहे. आपल्या समोर श्रोतावर्गांमध्ये अनेकांनी छान छान प्रश्न विचारले. ज्येष्ठांबरोबर तरुणांनी प्रश्न विचारले हे एक कौतुकाची बाब आहे. त्याचबरोबर आपल्या श्रोत्यांमध्ये एकाने विचारलं की आपण घाबरत नाही का बोलताना. तर एक आहे की वाचाल तर वाचाल. जर आपण वाचन असेल तर आपण कुठेही काय परखडपणे बोलू शकता हे मला नमूद करावंसं वाटतं. त्यामुळे आपलं धन्यवाद. त्याचबरोबर निवृत्त मुख्याध्यापक VT जाधव यांचाही धन्यवाद. ते या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रसिद्ध कवी अरुण घोडेराव सर यांचेही धन्यवाद. ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच या ठिकाणी अनेक मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही धन्यवाद.